नमस्कार मित्रांनो, तू रे माझा मित्र मालिकेच्या आजच्या भागामध्ये ईश्वरी आता अर्णवकडे बघत असते. अर्णव डोक्याला हात लावून तिथेच बसलेला असतो, कारण की त्याला ॲलर्जीमुळे आवाजच बंद झालेला असतो. ईश्वरी आता सर असा हळूच त्याला आवाज देते. नंतर तो ऐकत नसतो, म्हणून ईश्वरी त्याच्या कानाजवळ जाऊन त्याला सर, अहो ऐका ना सर, असा आवाज देते. त्यावेळेला मग आता तो तिच्यावर चिडतो आणि बोटाने इशारा करून शांत बस असं म्हणतो. ईश्वरी म्हणते की सर, सॉरी सर, सॉरी, खरंच खूप खूप सॉरी. खरं तर ना मला खूप गिल्टी वाटतंय, कारण माझ्यामुळे तुमचा आवाज बसला आहे. हे सगळं माझ्यामुळे झालं आहे असं वाटतंय मला. तेव्हा आता तो तिला गप्प राहा असं सांगत असतो. ईश्वरी म्हणते की पण ना मला तर कळतच नाही आहे. खरं तर ना यामध्ये माझी नाही तर तुमचीही चूक आहेच. ती त्याच्या बाजूला बसते आणि म्हणते की असं कोणाचं असतं का? मी तर तुम्हाला फक्त थँक्यू म्हणायला गेले होते, पण तुमच्या या फुलांच्या ॲलर्जीमुळे तुम्हाला हा त्रास झाला. खरं तर यात माझी काही चूक नाही असं मला वाटतं. तेव्हा मग अर्णव आणखीन चिडून बघतो. ईश्वरी म्हणते की सॉरी सॉरी, म्हणजे कसं आहे ना, चूक आहे माझी पण आहे. मलाही माहीत नव्हतं ना की तुम्हालाही असा त्रास होतो वगैरे, नाहीतर मी तुम्हाला हे कशाला केलं असतं. खरं तर माझ्यामुळे तुमची बोलतीच बंद होऊन गेली. तेव्हा अर्णव चिडतो, रागाने बघतो. ईश्वरी म्हणते की म्हणजे सर बघा ना, म्हणजे या ॲलर्जीमुळे तुम्हाला बोलता येत नाही आहे, तुमचे शब्दच फुटत नाही आहेत म्हणून म्हणते मी. बरं जाऊ दे, ही पण अशी एवढी ॲलर्जी कोणाला असू शकते का? तेव्हा अर्णव खुणावून दाखवतो की आहे मला. ईश्वरी म्हणते की हो, आता तुम्हाला एवढी ॲलर्जी आहे, त्याला आपण तरी काय करणार ना, जाऊ दे. बरं अर्णव सर, मला सांगा तुमची तब्येत कशी आहे? म्हणजे तुम्हाला यामुळे ताप बीप आला नाही ना, बघू ना मला. तेव्हा ईश्वरी त्याच्या अंगाला हात लावत ताप चेक करत असते. तेव्हा तो हात तिचा बाजूला करतो आणि लांब हो असं रागानेच बोलतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की एक मिनिट सर, अहो असं असतं तुमचं. ईश्वरी म्हणते की मी जरा काही काळजीने करायला गेले आणि काही बघायला गेले तर तुम्हाला ते नकोच असतं. मग अर्णव स्वतःच्या अंगाला हात लावून बघतो, तर त्याला ताप नसतो आणि तो तिला सांगतो की नाही, मला ताप नाही आहे. ईश्वरी म्हणते की बापरे, म्हणजे अर्णव सर मला हे माहीतच नव्हतं. तेव्हा तो काय असं खुणावून विचारतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की अहो मला माहीतच नव्हतं की तुमच्या हाताला थर्मामीटर आहे, ज्यामुळे ताप चेक होता आला. तेवढ्यातच आता ईश्वरीला तो रागानेच फुलं फेकून मारतो आणि मग ईश्वरी लांब होते आणि म्हणते की सर सॉरी, म्हणजे कसं आहे ना, मी चेक करत होते ना आणि तुम्ही बघताय. ठीक आहे, बरं आहे, तुम्हाला ताप नाही आला तर चांगलं आहे, बरंच झालं. तेव्हा मग ईश्वरी आता अर्णवला म्हणते की सर तुम्ही आता अजिबात काळजी करू नका, फिकर नॉट, मी आहे ना, मी सगळं काही चेक करते, तुम्ही काळजीच करू नका. मी आता ना म्हणजे ह्या सगळ्याचे उपाय शोधून काढते. अशा प्रकारे आवाज बसल्यावरती नेमकं काय होतं ना, आपण जालीम उपाय करून बघूया, म्हणजे ना लवकरात लवकर तुमचा आवाज सुटेल आणि तुम्हाला बोलता येईल. अर्णव आता ईश्वरीकडे बघतच बसलेला असतो. ईश्वरी म्हणते की सर, अहो बस करा बस करा, किती बोलताय, तुम्हाला त्रास होईल त्याचा. तेव्हा तो पुन्हा चिडून बघतो आणि म्हणतो की हे काय, मी बोलतोय की तू बोलते? तेव्हा मग ईश्वरी म्हणते की सॉरी सॉरी, ॲक्च्युली मीच बडबड बडबड करते, मला माहिती आहे, पण ना तुम्ही काही बोलू नका आणि तुम्ही ना फक्त काय करा माहिती आहे, आता फक्त ऐका, फक्त कान ठोकळे ठेवून ऐका. अच्छा, नाही ऐकायचं आहे, ठीक आहे, शांत राहा. पण प्लीज सर तुम्ही ना इतका राग करू नका, तुम्हाला बोलता येत नाही ना, तर त्यामुळे तुमची चिडचिड होते. पण सर ही अशी चिडचिड तुम्ही करू नका हां, आणि तुमच्या तब्येतीला एवढा राग बरा नव्हे सर, त्यामुळे प्लीज तुम्ही राग करू नका. आता अर्णव खूप चिडत असतो, कारण ईश्वरी अगदी त्याला इरिटेटच करत असते. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की हां सर, थँक्यू, शांत बसा शांत बसा, असेच बसा, मी काहीतरी उपाय होतोय का ते बघते हां. तेव्हा अर्णव गप्पच बसलेला असतो. आता हे सगळं होत असताना ईश्वरीला अर्णवला बघून खूप हसायला येत असतं, कारण की तो अशा प्रकारे, ईश्वरी म्हणते की सर तुम्ही असे गप्पा बसलेले पण छान दिसताय. तेव्हा अर्णव पुन्हा तिच्यावर फूल मारायला जाणार असतो, म्हणजेच त्या फुलांच्या पाकळ्या. त्याच वेळेला ती म्हणते की सॉरी सर, थांबा थांबा, नका, मी जाऊन उपाय बघते. असं म्हणून ती आता तिथून बाजूला जाते आणि अर्णव त्या फुलांचा पुन्हा वास घ्यायला लागतो की मला पुन्हा शिंक नको यायला म्हणून. नंतर लावण्य तिच्या घरी पोचत असते, तेवढ्यातच राकेश तिला कॉल करतो आणि ती म्हणते की एवढ्या रात्री यांचा कॉल? तेव्हा तो म्हणतो की येस लावण्य. तेव्हा ती म्हणते की काय झालं, एवढ्या रात्री तुम्ही का कॉल केला आहे? मग तो म्हणतो की अगं डोंट वरी, एवढ्या रात्री काही मी तुला कुठलाही डिस्टर्ब करायला कॉल केलेला नाही आहे, परंतु तू जर ऐकलं नाहीस किंवा तू ऐकून घेतलं नाहीस तर मात्र तुझं प्रेम मात्र दुसऱ्याच्या हातात जाऊ शकतं. तेव्हा ती म्हणते की व्हॉट, तुम्हाला काय म्हणायचं आहे नक्की? मग तो म्हणतो की आता मी तुझ्याशी जरा स्पष्टच बोलतो,
की त्या ईश्वरीचं आणि अर्णवचं लग्न बळजबरीने झालं आहे आणि ती त्याची बळजबरीची बायको आहे असं आपण सगळेजण बोलत असतो, बरोबर. परंतु जर आता आपण काही केलं नाही ना, तर खरंच त्यांचं नातं हे जे बळजबरीचं आहे ते खरं व्हायला वेळ लागणार नाही. तेव्हा ती म्हणते की प्लीज तुम्ही मुद्द्यावर या, काय आहे ते मला नीट सांगा. तेव्हा मग तो सांगतो की तुला खरंच नीट सांगायचं गेलं तर ती ईश्वरी आहे ना, तुला माहिती आहे ना, ती अर्णवच्या सारखी मागे पुढे करत असते. त्यामुळे आता ईश्वरीच्या डोक्यात असं चाललं आहे की आज त्यांची जी काही नाईट आहे ती स्पेशल करायची आणि त्याच दृष्टीने तिचे प्रयत्न सुरू आहेत. हे ऐकल्यावर लावण्य चिडते, म्हणते की व्हॉट, दिस इज सो डिस्कस्टिंग. तेव्हा मग तो म्हणतो की हो, मला तुला हेच सांगायचं असेल, जर तुला तुझा AR पाहिजे असेल आणि जर तुझ्या ARला तिच्या तावडीतून वाचवायचं असेल तर तुला आता इथे यावं लागेलच, त्याशिवाय काही पर्याय नाही आहे. तेव्हा मग ती म्हणते की ओके जीज, थँक्यू सो मच, आणि हा काही प्रश्न नाही झाला, काही झालं तरी AR माझाच आहे आणि असं मी तिच्या तावडीत त्याला जाऊ देणार नाही. तेव्हा मग राकेश म्हणतो की येस, मग आता तू अजिबात वेळ वाया घालवू नकोस, लवकरात लवकर इथे अर्णवला भेटायला ये. म्हणजे कसं आहे ना, तिचा जो काही प्लॅन आहे तो आपल्याला फ्लॉप करता येईल. त्यामुळे मी तुला हे सगळं सांगितलं. मला माहिती आहे तुझं तुझ्या अर्णववर किती प्रेम आहे, म्हणूनच मी तुला फोन करून हे सगळं कळवलं. काय ना, त्या ईश्वरीचे इरादे काही वेगळेच आहेत. त्यामुळे जर ते आपल्याला बंद करायचे असतील, तिचे प्रयत्न हाणून पाडायचे असतील, तर मात्र आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. तेव्हा आता लावण्य म्हणते की येस, विदाऊट एनी वेस्टिंग टाईम, विदाऊट वेस्टिंग अ सेकंड, मी आता फोन ठेवते आणि लगेच निघते. तेव्हा तो म्हणतो की हो हो, लवकर निघा, नाहीतर मग काही खरं नाही. तेव्हा ती पटकन फोन ठेवून देते आणि म्हणते की निघते, मी आताच निघते. असं म्हणून आता ती फोन ठेवते आणि रागारागाने तिथून गाडीमध्ये बसते. आता फायनली राकेशचा जो हेतू असतो तो साध्य झालेला असतो, कारण की त्याला काही करून त्या दोघांनाही डिस्टर्ब करायचं असतं. आता राकेश म्हणतो की काही झालं तरीही ईश्वरी फक्त आपली आहे, ऑल राईट रिझर्वड, असं म्हणून तो आता आनंदाने आतमध्ये निघून जातो, कारण की त्याने त्याचं काम पूर्ण केलेलं असतं. लावण्याला बोलावून नंतर लावण्यासाठी वल्लरी बाहेर फेऱ्या मारत असते. ती आल्यावर लावण्याला म्हणते की काय गं, किती वेळ. लावण्य म्हणते की मामी, माझं काही प्रायव्हेट जेट नाही आहे, मला ड्राईव्ह करून इकडे यावं लागलं आहे. मग लगेचच लावण्य म्हणते की कुठे AR. मग ती म्हणते की त्याच्या खोलीत असणार, अजून कुठे. तेवढ्यात राकेश येतो आणि म्हणतो की लावण्या, बरं झालं इथे आलीस तू, आणि आनंद झाला मला तुला इथे आलेलं पाहून. तेव्हा मग आता लगेच मामी म्हणायला लागते की अगं, त्या ईश्वरीचं काय माहिती नाही आहे, जावई बापूंनी सगळं ऐकलं आहे आणि हे सांगतायत सगळं. तेव्हा ती म्हणते की नाही, काही झालं तरी ना, मी माझ्या ARला तिच्या तावडीत अजिबात जाऊ देणार नाही. ती जे काही करायला बघते ना, तिचं मोटिव्ह अजिबातच मी पूर्ण होऊ देणार नाही. तेव्हा मग राकेश म्हणतो की लावण्या, बरं झालं आलीस वेळेत तू, बरोबर. पण मला हे पाहून बरं वाटलं आहे की तुझं मोटिव्ह आणि तुझं फोकस एकदम क्लिअर आहे. काही झालं तरीही तुला ARला वाचवायचंच आहे, बरोबर ना. तेव्हा ती म्हणते की येस जीज. मग तो म्हणतो की आत्ताच्या आता तू त्याच्याकडे जायचं आहे, पण मला सांग, तू कारण काय सांगणार आहेस त्याला तिकडे जाण्याचं, म्हणजे त्याला भेटण्याचं कारण काय सांगणार आहेस त्यांना. तेव्हा ती सांगते की उद्या आमची इन्व्हेस्टरची एक इम्पॉर्टंट मीटिंग आहे आणि त्याबद्दल काहीतरी पॉईंट डिस्कस करायचे असं मी सांगेन. आणि त्याचबरोबर जर हे पॉईंट आता डिस्कस झाले नाहीत तर आपल्या कंपनीचं करोडोंचं नुकसान होऊ शकतं असं मी सांगणार, आणि मगच तो ऐकेल. तेव्हा राकेश म्हणतो की दॅट्स ग्रेट, अगदी योग्य पॉईंट काढलायस तू, जा गो अहेड, असं म्हणून तो तिला जायला सांगतो. आता लावण्या जराही न थांबता तिथून निघते आणि त्याच वेळेला राकेश आणि लावण्या हे एकमेकांकडे बघतात. लावण्य निघून जाते आणि वल्लरी म्हणते की बरं झालं जावे बापू, तुम्ही अगदी वेळेवर कॉल केलात. आणि मग ते दोघंजणही आता बाजूला येऊन उभे राहतात, कारण की जर खाली त्या दोघांनी उभं पाहिलं तर त्यांना डाऊट येऊ शकतो. इतक्यातच आता ईश्वरी ही म्हणत असते की अर्णव सर, इथे जो स्टीमर ठेवलेला तो कुठे, या ड्रॉवर्समध्येच तर मी ठेवलेला. काय ना, तुम्ही वाफ घेतलंच ना तर तुमचा आवाजही मोकळा होईल आणि तुम्हाला लवकरात लवकर बोलता येईल. मग हे स्टीमर मी माझ्या हाताने ठेवलेलं ना सर, तुम्ही एका जागेवर धड ठेवत नाही. खरंच मला माहीत नाही पडत कुठे ठेवता तुम्ही परत ते. तेव्हा आता अर्णव ईश्वरीला हाताने टाळ्या वाजवतो आणि इकडे ये असं म्हणतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की हां सर, काय झालं. आता ती येऊन बाजूला बसते. तेव्हा अर्णव म्हणतो की तुझा हात दे. तेव्हा ईश्वरी म्हणते की का, आता काय झालं. तेव्हा अर्णव तिचा हात घेतो आणि तिच्या हातावर असं काहीतरी लिहून दाखवत असतो. ईश्वरी म्हणते की बोला ना सर, सॉरी, तुम्हाला बोलता येत नाही ना, ठीक आहे दाखवा लिहून. तेव्हा मग अर्णव आता तिच्या हातावर काहीतरी लिहून दाखवत असतो. त्याच वेळेला आता ईश्वरीला मात्र गुदगुल्या होत असतात, कारण की हातावर काहीतरी लिहित असल्याने तिच्या हाताला गुदगुल्याच व्हायला लागतात. ईश्वरी आता खिदी हसायला लागते आणि म्हणते की सर, हे काय करताय तुम्ही.
तेव्हा अर्णव तिच्याकडे अगदी रागाने बघत असतो. ईश्वरी म्हणते की अहो सर सोडा ना, अहो मला गुदगुल्या होत आहेत, असं म्हणून ती त्याच्याकडे बघत असते. तेव्हा अर्णव मात्र काहीतरी लिहून तिला सांगण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर काय काय करताय काय आहे, आणि ती खिदी अगदी परत हसतच लागलेली असते. एवढ्यात लावण्या त्यांच्या रूमच्या बाहेर येते आणि बाहेर येऊन ती ते सगळं ऐकण्याचा प्रयत्न करत असते आणि तिची चिडचिड होत असते की यांचं नेमकं चाललंय तरी काय, हे काय करतायत काय. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की सर अहो काय झालं. तेव्हा सोडा माझा हात असं म्हणून ती आता सोडा आणि हळू असं म्हणून हसत असते. लावण्याला बाहेर काहीतरी वेगळंच वाटत असतं. तेव्हा मग ईश्वरी हात काढून घेते आणि अर्णव म्हणतो की काय चाललंय काय तुझं, थांब तुला सांगतो मी. तेव्हा मग ती खुणावून ऐकण्याचा प्रयत्न करते. तेव्हा तो सांगतो की जो स्टीमर आहे ना तो बाहेर मी फेकून दिला. तेव्हा मग ती म्हणते की काय सर हे काय केलं तुम्ही, तो स्टीमर तुम्ही बाहेर कशाला फेकून दिला, आता तो उपयोगाचा आहे ना, मग आता काय करायचं, मी कसं करायचं. आता ईश्वरीला तो हळू बोल असं म्हणत असतो. ईश्वरी म्हणते की का हळू बोलू. तेव्हा तो म्हणतो की बाहेर ऐकू जाईल सगळ्यांना. तेव्हा ती म्हणते की अच्छा बाहेर सगळ्यांना ऐकू जाईल म्हणून म्हणताय का. मग हे सगळं लावण्य ऐकते तिचा आणि या बाबतीत काहीतरी गैरसमजच व्हायला लागतो की यांचं वेगळंच काहीतरी सुरू आहे म्हणून. तेव्हा लावण्याला आता हे सगळं सहन होत नसतं त्यांच्यातलं ते बोलणं, म्हणूनच ती आता जोरजोरात दरवाजा वाजवायला लागते. ए आर प्लीज दरवाजा उघड, ओपन द डोअर ए आर, असं म्हणून ती आता जोरजोरात ओरडत असते. मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तेवढ्यातच आता ईश्वरी म्हणते की लावण्या मॅडम या वेळेला. तेव्हा अर्णव तिला सांगतो की जा तूच दरवाजा उघड. तेव्हा मग ईश्वरी तिच्याकडे जाते आणि म्हणते की 1 मिनिट. लावण्या अर्णवला तिच्याशी बोलण्यात इंटरेस्टच नसतो कारण की तिचा आवाज बसलेला असतो. तेव्हा मग लावण्या म्हणते की ए आर प्लीज दरवाजा उघड, माझं खूप महत्त्वाचं बोलणं आहे. तेव्हा आता अर्णव तिला सांगतो की उघड दरवाजा. ती दरवाजा उघडायला जाते आणि म्हणते की लावण्या मॅडम काय झालं आहे. तेव्हा आता लावण्याला ती म्हणते की ए आर कुठे, मला त्याच्याशी बोलायचं आहे. तेव्हा ती म्हणते की सॉरी ॲक्च्युली काय आहे ना त्याचं मॅम की सरांना बोलता येणार नाही आहे म्हणून ते जरा डिस्टर्ब करायला नको म्हणून ते ओरडत आहेत. तेव्हा मग लगेचच लावण्याला म्हणते की नाही मला त्याच्याशी आत्ताच्या आत्ता बोलायचं आहे. पण ती दरवाजा बंद करते, म्हणते 1 मिनिट हां, आणि ती पुन्हा मग अर्णवशी बोलण्यासाठी जाते की सर त्यांना बोलायचं आहे. तेव्हा अर्णव तिला रागानेच खुणावतो की नाही मला अजिबात बोलायचं नाही आहे, तू तिला सांग की इथून निघून जा म्हणून. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की सॉरी मॅडम ॲक्च्युली काय ना सरांनी सांगितलं आहे की कोणी डिस्टर्ब करायचं नाही आहे आणि त्यामुळे प्लीज तुम्ही आता काही बोलू शकत नाही आहे, तुम्ही वाटल्यास उद्या बोला, असं ईश्वरी आता बोलून दाखवते. त्याच वेळेला लावण्या ही खूप चिडलेली असते, तिला बोलता येत नसतं म्हणून तिला खूप राग येत असतो. तेव्हा अर्णव तिला खुणावत असतो की सांग तिला मी झोपलो आहे म्हणून. तेव्हा ईश्वरी म्हणते की सॉरी मॅडम ॲक्च्युली सरांना आता भेटता येणार नाही आहे, आणि हे सगळं जे काही होत असतं त्यामुळे लावण्याला वेगळाच काहीतरी गैरसमज होत असतो की ईश्वरी दरवाजा का उघडत नाही आहे आणि अर्णवला का दाखवत नाही आहे. आता ईश्वरी तिच्या तोंडावरच दरवाजा बंद करून टाकते. लावण्या मात्र चिडते की व्हॉट इज दिस. तेव्हा मग लावण्याला ईश्वरी सॉरी असं म्हणून दरवाजा बंदच करून टाकते. तर लावण्याला कळतं की हे सगळं खूप विचित्र आहे आणि माझ्या तोंडावर असा दरवाजा बंद केला तिचा इगो हर्ट होतो. आणि हे सगळं राकेश आणि खालून वल्लरी बघत असतात. नेमकं यांचं काय चाललं आहे काय यांना काहीच कळायला मार्ग नसतो. तेव्हा लावण्या पाय आपटत खाली उतरून येते आणि उतरल्यावर रागानेच खाली बसते की नो मला हे अजिबात आवडलेलं नाही आहे, दिस इज सो ह्युमिलिएटिंग. तेव्हा मग आता वल्लरी येते आणि म्हणते की काय गं काय झालं लावण्या. तेव्हा लावण्या म्हणते की हे सगळं मला अजिबात आवडलेलं नाही आहे, हे माझ्याबरोबर असं कसं वागू शकतात. मी काहीतरी महत्त्वाचं बोलायचे असं म्हणाली तर त्या मिडल क्लासने दरवाजा उघडला आणि दरवाजा उघडून ए आरला माझ्याशी बोलता येत नाही आहे किंवा त्याला आता बोलायला वेळ नाही आहे, डिस्टर्ब करू नका असं सरळ माझ्या तोंडावर म्हणाले ते. दिस इज सो ह्युमिलिएटिंग, मला अजिबात नाही आवडलं हे. तितक्यातच अंजली आणि मामा येतात. तेव्हा मग अंजली म्हणते की अगं लावण्या तू आता इथे काय झालं आहे आणि तू अशी रडतेस का, काय झालं आहे. तेव्हा मग हे सगळं मामा बघत असतो. मामाला लक्षात येतंच की नक्कीच काहीतरी यांचा प्लॅन असणार आहे. तेव्हा मग लगेचच वल्लरी म्हणते की अगं काय सांगू तुला अंजली, हिला बिचारीला काहीतरी काम होतं अर्णवकडे महत्त्वाचं म्हणूनच ती इथे आली होती आणि अर्णवशी बोलण्यासाठी ती त्यांच्या खोलीवर गेली तर त्या ईश्वरीने हिच्या तोंडावर दरवाजा लावून टाकला. खरंच म्हणजे त्याचाच तिला खूप राग आला आहे, तिला काहीतरी महत्त्वाचं कामाविषयी बोलायचं होतं ना. तेवढ्यातच अंजली म्हणते की हे बघ अगं लावण्या मी खरं सांगू का तुला, प्लीज म्हणजे वाईट वाटून घेऊ नको. तेव्हा लावण्या म्हणते की 1 मिनिट, मला ना कोणीही काहीही समजवण्याचा प्रयत्न करू नका कारण की मी लहान मुलगी नाही आहे, मला सगळं काही समजलं, त्यामुळे प्लीज मला कोणीही काही एक्सप्लेन करण्याची गरज नाही, असं म्हणून लावण्या रागाने तिथून निघून जाते.
वल्लरी आवाज देते की लावण्य अगं प्लीज थांब, परंतु ती कोणाचंही न ऐकता तिथून रागानेच निघून जाते. तिला या सगळ्याचा खूपच आता राग येत असतो. त्यानंतर मग आता लावण्या ही असं वागते, त्याचमुळे वल्लरी म्हणायला लागते की खरंच बघितलं किती हर्ट झालं त्या बिचारीला. तेव्हा मग आता मामा म्हणतो की हो, म्हणजे ती तर म्हणत होती की लहान मुलीसारखं समजावायला जाऊ नका, परंतु ती स्वतः एक लहान मुलगी आहे आणि असंच तिला समजावावं लागेल असं वाटत होतं मला. त्यावेळेला वल्लरी म्हणते की झालं, म्हणजे तुम्ही ना एक संधी सोडू नका हा आयती धावून आलेली त्या बिचाऱ्या लावण्याला बोलण्यासाठी. तेव्हा मामा गप्प असतो. तेव्हा अंजली म्हणते की मी खरंच सांगू का, आपण ना उगीचच त्या दोघांनाही यावेळेला डिस्टर्ब करायला नको, त्यामुळे कोणीही काही बोलायला नको असं अंजली समजावते. तेव्हा ईश्वरी आता अर्णवजवळ येते आणि त्याला म्हणते की अर्णव सर तुमचा आवाज. तेव्हा आता ती पुन्हा तिथेच गप्प बसलेली असते. राकेशला मात्र खूप राग आलेला असतो की त्याचा हा प्लॅनही फ्लॉप झाला आहे. ईश्वरी म्हणते की अर्णव सर आता काय करायचं, म्हणजे तुमचा आवाज आता कसा परत येईल. तेव्हा मग अर्णव आता ईश्वरीला खुणावून दाखवत असतो. तिला इशारे करत असतो की तू माझ्या ज्या काही खानाखुणा आहेस ना ते अगदी बरोबर ओळखतेस. मग अर्णवला ईश्वरी म्हणते की म्हणजे मी तुमच्या खानाखुणा अगदी बरोबर ओळखते, अगदी परफेक्ट. मग अर्णव म्हणतो की हो अगदी परफेक्ट. ईश्वरी म्हणते की मग ओळखणारच ना, बायको आहे तुमची. तेव्हा आता अर्णव तिच्याकडे इशाऱ्यानेच बघत राहतो की काय बायको. तेव्हा ती म्हणते की हो बायको आहे. मग त्यानंतर तो म्हणायला लागतो की पण तू तर मला नवरा मानतच नाहीस ना, असं खुणा करून इशारे करून तो तिला बोलून दाखवत असतो. तेव्हा ईश्वरी आता त्याच्याकडे बघते आणि म्हणते की काय, मी तुम्हाला नवरा मानत नाही. आता अर्णव तिच्याकडे गालातल्या गालात हसत बघतो आणि म्हणतो की हो तेच ते, तू मला नवरा मानत नाही, मग मी तुझी बायको असं कसं बोलतेस तू. आता असं म्हटल्यावर ईश्वरी गप्पच बसते. काय बोलायचं ते तिला काहीच कळत नाही. ईश्वरी म्हणते की हां हां ठीक आहे ठीक आहे. खरं तर मनातल्या मनातच तिच्या इच्छा असतात की आपण दोघंही नवरा बायकोसारखेच आहोत. अर्णव आणि ईश्वरी दोघांनाही समजलेलं असतं की दोघंजणे एकमेकांसाठी अगदी नवरा बायकोसारखेच वागत आहेत. ईश्वरी आता अर्णवकडे बघते आणि म्हणते की अर्णव सर. तेव्हा तो म्हणतो की हो अगदी बरोबर. आणि नंतर मग तो तिला हे पण इशारे करून सांगतो की आता हे जे काही झालं आहे या फुलांच्या प्रकरणामुळे, म्हणजेच थँक्यू प्रकरणामुळे मला अशा शिंका येतात, तर हेही तू खाली सांगू नकोस. उगीचच काय ना, तू खाली सांगितलेस तर उगीच आपल्याबद्दल गैरसमज नको व्हायला, म्हणून तू कोणाला काही सांगू नको. ईश्वरीला आता हे खूप बरं वाटलेलं असतं. ईश्वरी आता विचार करते की सरांची इतकी वाईट हालत झाली माझ्यामुळे, इतका त्रास झाला माझ्यामुळे, परंतु सर माझाच विचार करतात, म्हणजे मला जर कोणी काही बोललं तर त्यांना आवडलं नाही याचाच ते विचार करतात. खरंच माझी किती काळजी करतात सर, असा विचार ती करत असते. त्याच वेळेला मग आता अर्णव म्हणतो की मिस इंदोर काय झालं आहे. आता तो तिला खुणावत असतो पुन्हा. ईश्वरी म्हणते की जाऊ दे ते सगळं आता बाजूला राहू दे, मला तुम्ही सांगा की तुम्हाला आता बरं वाटण्यासाठी काय करायला हवं आहे. तेव्हा तो ईश्वरीला म्हणत असतो की आता काय करशील. ईश्वरी म्हणते की एक नुस्खा आहे माझ्याजवळ, तुम्हाला चालेल का. तेव्हा अर्णव म्हणतो की काय. ईश्वरी म्हणते की आम्ही इंदोरमध्ये पण असंच करायचो, हळदीवाला दूध. मला सांगा की तुम्हाला या हळदीच्या दुधाने किंवा कशाने ॲलर्जी वगैरे तर नाही आहे ना. तेव्हा अर्णव नाही अशी मान डोलावतो. ईश्वरी म्हणते का मग मी आत्ता आले तुमच्यासाठी एकदम मस्त परफेक्ट हळदीवालं गरम गरम दूध घेऊन येते, त्यामुळे कसं आहे ना तुमचा आवाज सुटण्यामध्ये पटापट मदत होईल. आम्ही पण इंदोरला असायचो ना तेव्हा असंच करायचो, सगळं बडव्या होऊन जाईल. चालेल मी आत्ताच आले असं म्हणून ती आता तिथून निघून चाललेली असते. तेव्हा अर्णव तिचा हात धरतो आणि तिथे तसाच थांबतो. ईश्वरीला आता खूप गोड वाटत असतं. अर्णवने हे असं तिचं हात धरणं, एकमेकांकडे प्रेमाने बघणं हे खरं तर ती खूपच अगदी आवडीने करत असते. तेव्हा अर्णव हा ईश्वरीला हात धरून पुन्हा बोलावतो. ईश्वरी म्हणते की आता काय आहे सर. तेव्हा मग अर्णव तिला इशारे करून दाखवतो की आता तू खाली जाशील तर कोणीही तुला खाली दिसेल तर मात्र कोणाला काही खरं कारण सांगू नकोस. मला काय झालं वगैरे काही नाही, हे सगळं तू कोणालाही सांगू नको असं ईश्वरीला तो इशारे करून सांगतो. आणि ती म्हणते की ओके ठीक आहे. नंतर सगळेजणं मस्तपैकी आता गरम पाणी पीत बसलेले असतात. तेव्हा अंजली म्हणते की मला काय वाटतं माहिती आहे का, की त्या दोघांमधलं बॉन्डिंग नाही अगदी स्पेशल होतं आहे. म्हणजे अर्णव आणि ईश्वरी दोघं एकमेकांजवळ आहेत याचा खरंच खूप आनंद होतो आहे असं अंजली सांगत असते. त्याच वेळेला तिथून ईश्वरी जात असते आणि ती म्हणते की बारा खेडेत आता काय करायचं, सगळेजण इथेच खाली बसलेत, पण माझ्यासाठी दूध आणणं पण महत्त्वाचं नाही आहे, त्यामुळे जाते हळूच जाते किचनमध्ये. आता ती जात असताना मामाचं लक्ष तिच्यावर पडतं आणि मामा म्हणतो की ईश्वरी अगं हे काय, तू आता कुठे निघाली आहेस. तेव्हा मग ती म्हणते की मामा किचनमध्ये.
आता ती किचनमध्ये जाऊन काहीतरी करत असते. राकेश पण बघत असतो की या इंदोरी जिलेबीचं चाललंय तरी काय. तेव्हा मग आता मामा म्हणतो की ईश्वरी अगं काय करतेस. तेव्हा ती म्हणते की हल्दीवाला दूध घेते. काय ना हे सगळं थंडीच्या दिवसांमध्ये खरंच खूप चांगलं असतं. म्हणजे आता बाहेर कडाक्याची थंडी पडली आहे ना, तर हे दूध प्यायल्याने तर कसं इम्युनिटी वगैरे वाढते, सर्दी खोकला वगैरे होत नाही. त्यासाठी हे दूध मी घेऊन जात आहे. आता तिचं हे बोलणं ऐकल्यानंतर सगळेजण तिच्याकडे आश्चर्याने बघत राहतात. आणि खरं तर त्यांची स्पेशल नाईट आहे. त्यातच ईश्वरी असं मस्त हळदीचं गरम गरम दूध घेऊन जाते. हे सगळं पाहून त्यांना अगदी रोमॅन्टिक वाटत असतं. अंजली आणि मामा ज्यांना काही समजायचं असतं ते समजलेले असतात. तेव्हा आता मामा म्हणतो की बघितलं रे वा मस्तपैकी हल्दीवाला दूध घेऊन जाते ती. तेव्हा मग ईश्वरी आता हसते आणि म्हणते की काय झालं, तुम्ही सगळे असे असत का बघत आहात माझ्याकडे. तेव्हा अंजली आणि मामा म्हणतात की नाही नाही असं काहीच नाही, बढिया आहे, एकदम बढिया, चालू दे तुमचं, असं मामा बोलून दाखवतो. तेव्हा मग अंजली म्हणते की बरोबर, या दिवसांमध्ये इम्युनिटी असायला हवी ना, ताकदीसाठी हे सगळं केलंच पाहिजे, असं ती मुद्दामच बोलून दाखवते. ईश्वरीला मात्र कळत नसतं की त्यांच्या बोलण्याचा जो काही लय आहे तो कशाकडे वळतोय. मग मामा म्हणतो की जा जा ईश्वरी, तुला काही आम्ही आता डिस्टर्ब करत नाही, लवकर जा तू आणि गरमागरम दूध घेऊन जा, म्हणजे कसं आहे ना इम्युनिटी पण वाढेल तुमची, असं ती बोलायला लागतं. आणि तिथून ईश्वरी गपचूप दूध घेऊन निघून जाते. तिला यांचं जे काही बोलणं असतं ते काहीच समजलेलं नसतं. परंतु राकेशला याचा खूप राग आलेला असतो. जे काही ईश्वरी आणि अर्णवचं चाललं आहे त्याच्यामध्ये काहीही व्यत्यय यायला नको म्हणून त्या दोघांनीही खूप काही प्रायव्हसी केली असं त्याला वाटत असतं. तेव्हा मामा म्हणतो म्हणजे आमच्या वेळी ना आम्ही पण असंच करायचो, असं हळदीवालं दूध प्यायचो इम्युनिटी असण्यासाठी. तेव्हा मग आकाश म्हणतो कुछ भी हा डॅड, काही उगाचच बोलू नका. त्यावेळेला मग वल्लरी त्याच्याकडे अगदी रागाने बघत असते. तोही तिच्याकडे बघतच असतो आणि राकेशला राग येत असतो. तो म्हणतो की झालं, माझा हा पण प्लॅन फूस झाला. त्या लावण्याला येऊन पण इथे काहीच फायदा झाला नाही. परंतु किती काही झालं तरीही मी आता त्या दोघांनाही असं एकत्र येऊ देणार नाही. त्यांना त्रास हा झालाच पाहिजे असा विचार आता त्यांच्या डोक्यामध्ये येत असतो. आणि मामा म्हणतो की हो अगं काय नाही त्याचं वल्लरी, तेव्हा मी दूध प्यायचो कारण आई आम्हाला सगळ्यांना दूध द्यायची. आता काय आम्ही गरम पाणी पितो आणि हो ते गरम पाणी प्यायचं, ते पण जास्त गरम प्यायचं नाही बरं का, असं आता तो सांगत असतो. राकेशला मात्र राग आलेला असतो. तो म्हणतो की मलाच आता काहीतरी केलं पाहिजे. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. आता ईश्वरी आणि अर्णव बसलेले असतात. अर्णव ईश्वरीला खुणावून सांगत असतो की मिस इंदोर, तू मला स्वतःपेक्षा जास्त चांगलं ओळखत आहेस. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर काय बोलत आहात तुम्ही, की मी तुम्हाला तुमच्यापेक्षा पण जास्त ओळखते. तेव्हा मग अर्णव आता तिला म्हणतो की येस, आणि तो तिला सॅल्यूट करतो. ईश्वरी आता त्याच्याकडे बघतच राहते. अर्णव आणि ईश्वरी यांचं नातं आता एका नवीनच वळणावर असतं, कारण की दोघंही एकमेकांना आता ओळखायला अगदी व्यवस्थितपणे लागलेले असतात. ईश्वरीला हे ऐकून आनंदच होतो की अर्णव सरांना मी आता जास्त ओळखायला लागली म्हणून. नंतर मग ती गालातल्या गालातच हसत असते. अर्णव म्हणतो मिस इंदोर थँक्यू सो मच, आणि हे सगळं बोलल्यानंतर ईश्वरीलाही खूप बरं वाटतं. तर इथे राकेश मात्र नुसता जळफळत असतो. तोही आता तसंच खालीच उभा असतो आणि विचार करत असतो की नाही, या दोघांनाही मला वेगळंच करायचं आहे, किती काही झालं तरीही. आणि आता मला एक काम करावं लागेल, ते म्हणजे आता या दोघांना वेगळं करण्यासाठी मला माझा हुकमाचा एका बाहेर काढावाच लागेल. आणि जोपर्यंत मी हा माझा हुकमाचा एका बाहेर काढणार नाही ना, तोपर्यंत हे दोघंजणही काही करू शकतील. आणि एकदा की हा हुकमाचा एका बाहेर काढला तर हे दोघांनाही गप्प बसावं लागेल, यांना काहीही करता येणार नाही. आणि मला आता ते लवकरात लवकर करावं लागेल असं राकेश विचार करतो. नेमकं राकेशच्या डोक्यात नेमकं काय प्लॅनिंग आहे हे पाहणं रंजक ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.